छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सन 2022-23 मध्ये व्ही.एस. एंटरप्राइजेस या कंपनीकडून सुमारे 5 कोटी रुपयांचं सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात आलं होतं. या खरेदीची निविदा टेंडर घाई गडबडीनं काढून ती तात्काळ मंजूर करत खरेदी करण्यात आली होती. या प्रकरणी विविध पक्ष संघटनांनी आवाज उठवल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी चौकशी समिती नेमून या खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा लेखी अहवाल दिला. या प्रकरणी पुरवठादार आणि खरेदी समिती देखील दोषींवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र प्रशासनाकडून याबाबतीत टाळाटाळ केली जाते असा आरोप करत प्रहार जनशक्ती पार्टीच्या सदस्यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अनिता सैबन्नावर यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील कार्यकर्ते आणि अधिष्ठाता यांची शाब्दिक बाचाबाची झाली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नीता नरके यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत औषध खरेदी घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करून वसुली केली नाही तर सीपीआरच्या आवारात आंदोलन करू असा इशारा दिलाय. सीपीआरला आलो होतो एवढ्यासाठी की जे काही खरेदीचा घोटाळा झालेला आहे, आपण आता मला वाटतं 8 दिवस जवळजवळ वाचतो पेपरमध्ये. 4 एप्रिलला फौजदारी दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे, पण प्रत्येक वेळेस हे सीपीआरची लोक टाळाटाळ करतात. ते फौजदारी दाखल करून घेत नाही, एकमेकांवर ढकलतात. त्यासाठी गेले 7 दिवस आम्ही इथं फॉलोअप घेतो. आता डीन तर 7 दिवसाच्या सुट्टीवर गेलेले आहेत. प्रभारी जे आहेत मॅडम सैबन्नावर, त्या म्हणतात की मी हा निर्णय घेऊ शकत नाही कारण मी इथं प्रभारी आहे आणि हा सेन्सिटिव्ह विषय नाही आहे. कुठल्या पद्धतीने सेन्सिटिव्ह विषय नाही मला कळत नाही. 4,87,00,000 इथे खरेदीच्या वेळेस घोटाळा झालेला आहे. मग ते पैसे पण वसूल झाले पाहिजेत आणि जे पुरवठा अधिकारी असतील, जी काही कंपनी असेल आणि जे कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे ना. हे खोटं सांगतात आम्हाला की दाखल करायला गेलेत, पोलिसांकडे गेलेत, पी.आय. नोंदवून घेत नाही, ते कुठल्या तरी बंदोबस्तात आहेत. असं काही नाही आहे. आम्ही पी.आय. साहेबांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा ते म्हटले की ते आलेलेच नाही आहेत आमच्या. यावेळी समाधान हेगडकर, आशिष शिंदे, राजेश कारंडे, आदित्य कांबळे, सागर कांबळे, राहुल कोकरे उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अनिता सैबन्नावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण प्रभारी असल्यानं याबाबतीत प्रतिक्रिया देणार नाही. अधिष्ठाता डॉक्टर एस. मोरे हे हजर झाल्यानंतर याबाबतीत योग्य ती कारवाई होईल असं सांगितलं.